आगामी सार्वत्रिक निवडणुकांमुळे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज मांडणार अंतरिम अर्थसंकल्प। सकाळी 11 वाजता अंतरिम अर्थसंकल्प होणार सादर। झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीकडून अटक। आज सकाळी सोरेन यांना कोर्टात हजर केलं जाणार। हेमंत सोरेन यांच्या राजीनाम्यानंतर चंपई सोरेन यांची मुख्यमंत्रीपदी निवड। चंपई सोरेन यांनी राज्यपालांची भेट घेत सत्ता स्थापनेचा केला दावा। दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेसमध्ये जागा वाटपासंदर्भात चर्चा। 4-3चा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता। उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसकडून 13 लोकसभा जागा निश्चित। ज्ञानवापी मशिदीच्या तळघरामध्ये पूजा अर्चा करण्यास कोर्टाची परवानगी। तळघरातल्या मूर्तींची पूजा करण्यास व्यास परिवाराला हिरवा कंदील। पूजेला परवानगी दिल्यानंतर ज्ञानवापीची सुरक्षा वाढवली। डीएम आयुक्त मध्यरात्री विश्वनाथ मंदिरामध्ये पोहोचले, तर ज्ञानवापी परिसरामध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। आज उद्धव ठाकरे यांचा रायगड जनसंवाद दौरा। रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 5 सभा घेतल्या जाणार असल्याची माहिती। अलिबागच्या चौल इथे उद्धव ठाकरे यांची पहिली सभा पार पडणार। माजी मंत्री सुभाष देसाई यांच्याकडून सभास्थळाची पाहणी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातून देण्यात येणारा मानाचा शिवसन्मान पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर। 19 फेब्रुवारीला साताऱ्याच्या सैनिक स्कूल ग्राउंडवरती भव्य सोहळा पार पडणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साताऱ्यामध्ये होणाऱ्या कार्यक्रमस्थळाची उदयनराजेंकडून पाहणी। यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी, पोलीस अधीक्षक समीर शेखही हे सुद्धा उपस्थित। शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश मारणेला अखेर अटक। गणेश मारणे आणि इतर 3 आरोपींना पुणे पोलिसांच्या बेड्या। माध्यमांमध्ये पक्षाची अधिकृत भूमिका मांडण्यासाठी राष्ट्रवादीच्या 14 प्रवक्त्यांची यादी जाहीर। राष्ट्रवादीचे राज्याचे मुख्य प्रवक्ते म्हणून उमेश पाटील, तर राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून अविनाश आदिक आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांची निवड। राष्ट्रवादी आमदार अपात्रतेवरती अंतिम सुनावणीचे कामकाज पूर्ण। शुक्रवारी अंतिम लेखी म्हणणं मांडलं जाणार। राष्ट्रवादीचे आमदार अपात्रते प्रकरणामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर 15 फेब्रुवारीला निकाल देणार। वर्धा जिल्ह्यामध्ये 2700 प्रगणकांद्वारे मराठा कुणबी सर्व्हे सुरू। सर्व्हे पूर्ण करायचा आजचा शेवटचा दिवस। जिल्ह्यातील 2,16,000 कुटुंबांचा सर्व्हे पूर्ण। झुंडशाहीच्या पुढे नमतं घेऊन मागच्या दारानं प्रमाणपत्र देणं सुरू असल्याचा छगन भुजबळ यांचा आरोप। तर कोर्टामध्ये जाऊन कैफियत मांडणार, रॅली आणि मोर्चेही काढणार, भुजबळांचं वक्तव्य। जरांगे 3 कोटी मराठा मुंबईमध्ये आणणार होते। 3 कोटी आले की 3 लाख हे सगळ्यांनी बघितलं। ज्याला 3 कोटी आणि 3 लाखाचा फरक कळत नाही तो आरक्षण मागतोय, भुजबळांची टीका। गेले 3 ते 4 दिवस गावागावामध्ये उन्मादी उत्सव सुरू। ओबीसी कुटुंबांना त्रास दिला जातोय, शिवीगाळही केली जाते। छगन भुजबळांची संतप्त प्रतिक्रिया। छगन भुजबळ यांनी कुठेही आंदोलन करू द्या, कोणी भूमिका बदललेली नाही, सर्व सुरळीत होईल, मनोज जरांगे यांच्याकडून विश्वास व्यक्त। सरकारच्या भाषेमध्ये बदल जाणवतोय, त्यामुळेच 10 फेब्रुवारीपासून पुन्हा आंदोलनाचा इशारा दिलाय, मनोज जरांगे यांचं वक्तव्य। बीडमध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या ओबीसी नेत्यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन। धाराशिवमध्ये आमदार कैलास पाटील यांच्या घरासमोर ओबीसी समाजाकडून घोषणाबाजी। मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने घेतलेल्या निर्णयाचा केला निषेध। अजित पवारांच्या बारामतीच्या घरासमोर आज ओबीसींचं आंदोलन। बारामती तालुक्यामध्ये ओबीसींवरती झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आंदोलन करण्यात येणार। सगळ्या सोयऱ्यांसंदर्भात काढलेल्या जीआरला हायकोर्टात ओबीसी संघटनांचं आव्हान। आज याचिकेवरती हायकोर्टात तातडीची सुनावणी। फेब्रुवारी महिन्यामध्ये विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागणार, मंत्री संजय बनसोडेंची माहिती। मुंबई महानगरपालिकेने घेतलेले निर्णय असंवैधानिक। सत्ताधारी आमदारांना 500 कोटी रुपयांचा निधी दिला, मात्र विरोधकांना काहीच नाही। या संदर्भात आम्ही कोर्टामध्ये दाद मागू, वर्षा गायकवाड यांचं वक्तव्य। महालक्ष्मी रेसकोर्सची जागा मित्राच्या घशात घालण्याचा शिंदेचा डाव, वर्षा गायकवाड यांचा मुख्यमंत्र्यांवरती निशाणा।
महाविकास आघाडीमध्ये अजून वंचितचा समावेश नाही, प्रकाश आंबेडकर यांचं मोठं वक्तव्य। 2 फेब्रुवारीच्या बैठकीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला स्पष्ट करा, आंबेडकरांची महाविकास आघाडीकडे मागणी। कोरोना काळातील कामाबद्दल उद्धव ठाकरे यांनी सत्कार केल्याचं सांगत शिवसेना नेते राहुल कनाल यांनी ठाकरेंनी केलेल्या सत्काराचे दाखवले फोटो। खिचडी घोटाळ्यामध्ये नाव आलं तर राजकारण सोडेन, संजय राऊतांनी केलेल्या आरोपानंतर राहुल कनाल यांचं वक्तव्य। काँग्रेस माझी आई आहे, माझ्या रक्तामध्ये काँग्रेस आहे, आमच्या रक्तात लोकसेवा आहे, काही लोक जाणून बुजून अफवा गैरसमज पसरवतायत, आमदार प्रणिती शिंदे यांचं वक्तव्य। सांगलीमधल्या गारडी गावामध्ये आमदार अनिल बाबर यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार, अंत्यदर्शनाच्या वेळी मुख्यमंत्र्यांकडून बाबर यांच्या आठवणींना उजाळा। नगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर सुरू असलेल्या वकिलांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांची भेट, घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची लंके यांची मागणी। शिर्डी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावरती वकिलांचा मोर्चा, राहुरी तालुक्यातील वकील दाम्पत्य हत्ये प्रकरणामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन। वाशिममध्ये स्वाभिमानीच्या आक्रमक पवित्र्यानंतर पीक विमा कंपनीकडून कार्यालयाला टाळ, जिल्ह्यातील 20,000हून अधिक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पीक विम्याची 25% अग्रिम रक्कम मिळाली नसल्यानं स्वाभिमानीने दिला होता ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा। जळगावच्या कृषी विमा कंपनीच्या कार्यालयामध्ये ठाकरे गटाकडून खुर्च्यांची तोडफोड, केळी पीक विमा मिळत नसल्याचा केला आरोप। वाशिमच्या मानोरा तहसील कार्यालयावरती काँग्रेसचा सुटा मोर्चा, मानोरा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची केली मागणी। गेल्या 6 दिवसांपासून नागपूरमध्ये गोंड गोवारी समाजाचं उपोषण सुरू, उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली, गोंड गोवारी जातीला अनुसूचित जमाती अंतर्गत आरक्षण देण्याची मागणी। यवतमाळमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांचं 2 दिवस कामबंद आंदोलन, आंदोलनामुळे आरोग्य सेवा प्रभावित, नियुक्ती होऊन 1.5 वर्ष झालं तरी कर्मचाऱ्यांचं मानधन झालं नसल्यानं कर्मचाऱ्यांनी संप पुकारला। जालना महानगरपालिकेच्या गलथान कारभाराच्या विरोधात काँग्रेसचं धरणे आंदोलन, शहरातील विस्कळीत पाणी पुरवठा आणि नागरी असुविधांमुळे नागरिकांचे प्रचंड हाल। जाचक मालमत्ता कर विरोधामध्ये पनवेल मुख्यालयाच्या समोर धरणे आंदोलन, पनवेलमधील 23 ग्रामपंचायती आणि 6 गावांचा पहिल्या 5 वर्षातील मालमत्ता कर हा माफ करण्याची मागणी। उन्हाळ्यापूर्वीच बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये चारा आणि पाण्याची टंचाईचा आढावा घेऊन तातडीनं चारा छावण्या आणि पाण्याचे टँकर सुरू करावेत, खासदार सुप्रिया सुळे यांची सरकारकडे मागणी। पोलीस भरती 100% करण्यास वित्त विभागाची मंजुरी, राज्यामध्ये तब्बल 17,471 पोलिसांची भरती होणार। राज्यामध्ये आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या अमितेश कुमार पुण्याचे नवे पोलीस आयुक्त, तर नागपूर पोलीस आयुक्तपदी रवींद्र सिंघल, जालन्याचे प्रभारी अधीक्षक शैलेश बलकवडे पुण्यामध्ये अप्पर पोलीस आयुक्तपदी। नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक बीजी शेखर पाटील यांची बदली, ठाण्याचे सहपोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांची नाशिकच्या विशेष पोलीस निरीक्षकपदी बदली। वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांचं कामकाज सुरू, नवीन इमारतीच्या उद्घाटनाला 1 वर्ष झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून नवीन इमारतीमध्ये काम सुरू। चंद्रपूरमध्ये महानगरपालिकेचा कर्मचारी निलंबित, मराठा आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाच्या कामामध्ये निष्काळजीपणा केल्या प्रकरणामध्ये मनपा कर्मचाऱ्याचं निलंबन। मुंबईच्या पूर्व द्रुतगती महामार्गावरती आनंदनगर जकातनाका रस्त्यावरती अपघात होण्याची शक्यता, त्यामुळे छेद रस्त्याला तात्पुरत्या स्वरूपात सिग्नल द्यावा, तसंच हरिओम नगर आणि कोपरीवासियांना अंडरपास द्यावा, वाहन चालकांची मागणी। नवी मुंबईमधील गुन्हेगारी रोखण्यात पोलिसांना यश, निर्भया पथक आणि पिंक पेट्रोलिंगमुळे बलात्कार आणि विनयभंगाच्या गुन्ह्यामध्ये घट, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांची माहिती। पालघरमध्ये एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट, मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामाच्या ठिकाणी लावले बॅरिगेडिंग, सिमेंट काँक्रीट केलेल्या कामाच्या धारदार सळया बाहेर येत असल्यानं घडत होते अपघात। बीड शहरामध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या परिसरामध्ये अनधिकृत सर्व बॅनर्स पोलिसांनी हटवले,
यापुढे विनापरवाना बॅनर्स लावणाऱ्यांवरती पोलीस कारवाई करणार. वर्ध्यात दारू पुरवणाऱ्या बार मालकांचे परवाने रद्द होणार. जिल्ह्याच्या सीमेवरती 100च्या वर वाईन बार असल्याची माहिती. तर 5 पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या बार मालकांचे परवाने रद्द होणार. टेरर फंडिंग प्रकरणामध्ये एटीएसनं अटक केलेल्या संशयिताला 6 दिवसांची पोलीस कोठडी. हुझैफ अब्दुल अजीज शेख नावाच्या आयसिस आणि इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांना फंडिंग करत असल्याचा आरोप. एटीएम मशीनवरती प्लास्टिकच्या पट्ट्या लावून पैसे काढणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. मालाड पोलिसांकडून टोळीमधील 2 जणांना अटक. आरोपींकडून प्लास्टिक पट्टीसह रोकडही जप्त. कंत्राटी कामगारांच्या संपामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील अल्ट्राटेक आणि अंबुजा सिमेंट कंपनीचं उत्पादन ठप्प. वेतनवाढीच्या मागणीसाठी संप सुरू. गोंदियाच्या गोरेगावमध्ये अवैध रेती वाहतूक. 5 टिप्परवरती महसूल विभागाची कारवाई. एका जेसीबीसह ट्रॅक्टरही जप्त. 70 वर्षीय विधवा आईला घराबाहेर काढणाऱ्या मुलगा आणि सुनेला हायकोर्टाचा दणका. आईनं केलेल्या तक्रारीनंतर मुलगा आणि सुनेला घराबाहेर काढण्याचा हायकोर्टाचा निर्णय. मुंब्र्यामधील नकली आदिदास आणि नायकी शूज विकणाऱ्या दुकानांवरती छापे. मुंब्रा पोलिसांनी 1,42,00,000 माल केला जप्त. बीडसह लातूरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडी करून फरार झालेल्या आरोपीला अटक. बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. ताडोबा व्याघ्र प्रकल्पामधील देवाडा आगरझरी या परिसरामध्ये पर्यटकांच्या जिप्सीचा अपघात. चंद्रपूर शहरातील 2 पर्यटक किरकोळ जखमी. ताडोबा प्रशासनाकडून 3 महिन्यांसाठी जिप्सीचा परवाना रद्द. नंदुरबारच्या कोडाईबारी घाटामध्ये नवापूर पुणे बसला अपघात. अपघातामध्ये जवळपास 10 प्रवासी जखमी. कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकामध्ये शालेय सहलीच्या बसवरती दगडफेक. बसमधील मुलांनी जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा आशयाच्या घोषणा दिल्यानं जमावाकडून दगडफेक. चिपळूण वन विभागानं खवले मांजरांची तस्करी करणाऱ्यांना केली अटक. मुंबई गोवा महामार्गावरच्या काळकाई मंदिराच्या जवळ एकाला घेतलं ताब्यात. चौकशीनंतर आता 3घांनाही अटक. जास्त व्याजाने दिलेले पैसे चुकवले नाहीत म्हणून 2घांची हत्या. एका अनधिकृत सावकारी करणाऱ्या व्यक्तीसह त्याच्या सहकाऱ्यांनी केली हत्या. मुंबईच्या गोवंडी विभागातली घटना. गोवा महामार्गावरच्या आवाशी लोटे येथील माळ रानावरती अचानक गवताला आग लागल्यानं वन पेटलं. लागलेल्या वणव्यानं निसर्गाची प्रचंड हानी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.